नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की तुकाराम मुंढे साहेब यांनी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून दिव्यांगांसाठी तुकाराम मुंढे यांनी खूप मोठे महत्त्वाचे निर्णय घेतले. परंतु हे निर्णय घेत असताना त्याची अंमलबजावणी प्रामुख्याने होणं खूप गरजेचं आहे आणि ही अंमलबजावणी करण्यासाठी अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे प्रशासन आणि या प्रशासनामध्ये सुद्धा बदल करणं खूप गरजेचं होतं. फक्त दिव्यांगांसाठी मोठमोठे निर्णय किंवा मोठमोठ्या वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली असता दिव्यांगाचं सक्षमीकरण होणार नाही हे तुकाराम मुंढे साहेब यांना माहीत होतं. म्हणून तुकाराम मुंढे साहेब यांनी त्यांच्या प्रशासनामध्ये 5 महत्त्वाचे मोठे निर्णय घेतले आणि हे निर्णय आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. या 5 निर्णयामुळेच दिव्यांग बांधवांसाठी ज्या काही योजना किंवा सेवा राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून किंवा तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून ज्या घोषित केल्या जाणार आहे त्याची अंमलबजावणी प्रामुख्याने व्यवस्थित होणार आहे. परंतु हे 5 निर्णय कोणते त्याची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. यामधील अतिशय महत्त्वाचा पहिला निर्णय किंवा पहिला मुद्दा म्हणजे तुकाराम मुंढे साहेब यांनी कारभार हाती घेण्याच्या अगोदर दिव्यांग कल्याण विभाग म्हणून ओळखला जातो, त्याचं नाव त्यांनी सक्षमीकरण केलं. परंतु दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून एखाद्या योजना किंवा सेवा दिव्यांग बांधवांना दिल्या जात असताना ते 5 स्तरामध्ये त्याचं मूल्यांकन केलं जात होतं किंवा त्या योजनेला 5 स्तरावरून जावं लागत होतं किंवा एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दिव्यांग बांधवाला 5 स्तर पार करून त्या योजनेचा लाभ त्याला मिळत होता. याला खूप वेळ जात होता आणि वेगवेगळ्या पद्धतीचं भ्रष्टाचार समोर येत होतं. म्हणून तुकाराम मुंढे साहेबांनी या 5 स्तरांवर बाजूला ठेवून 3 स्तरांमध्ये या सगळ्या योजना सेवा इन्क्लूड केल्या. त्यामध्ये पहिला म्हणजे प्रशासन, म्हणजे प्रशासन हा पहिला स्तर, त्यानंतर आयुक्त कार्यालय, महत्त्वाचा मुद्दा आयुक्त कार्यालय, आणि त्यानंतर जिल्हा सक्षमीकरण विभाग किंवा जिल्हा विभाग, अशा 3 स्तरांमध्ये या सर्व गोष्टींचा विभागणी केली. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर या योजनेचा त्यांना लाभ मिळणार. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा दुसरा निर्णय म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे जे प्रमुख होते हे प्रमुख आता मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. परंतु हे मुख्य कार्यकारी अधिकारी नुसते मुख्य कार्यकारी अधिकारी नसून ते IAS ऑफिसर असणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण जिल्हा विभागामध्ये IAS ऑफिसरची नियुक्ती करून दिव्यांगांसाठी ज्या काही योजना असतील सेवा असतील त्या पारदर्शकपणे राबवण्यासाठी प्रामुख्याने त्यांची जबाबदारी त्यावरती असणार आहे आणि ते ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी काम बघणार आहेत, अधिकारी म्हणून ते काम बघणार आहेत. त्यामुळे हा दुसरा महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. त्यानंतर जे काही जिल्हा सक्षमीकरण विभाग आहे किंवा जिल्हा स्तर आहे त्या ठिकाणी यापूर्वी फक्त 15 लोक काम करत होते. किती? 15 लोक काम करत होते. आता महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची संख्या पाहता, त्यांचा योजना पाहता, सेवा पाहता, त्या प्रामुख्याने त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करताय, पारदर्शक किंवा दिव्यांगांची पडताळणी करून खरा दिव्यांगांना लाभ देऊ पाहताय, परंतु काम करण्यासाठी प्रामुख्याने कर्मचारी अधिकारी असणं खूप गरजेचं आहे आणि यामध्ये तब्बल 51 कर्मचारी अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे नक्कीच मॅन पॉवर वाढलेली आहे. मग नक्कीच योजनांचा लाभ तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. आणि यानंतरचा चौथा अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणजे दिव्यांग आयुक्त कार्यालय जे पुणे या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की दिव्यांगांसाठी आयुक्त कार्यालय ही अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. दिव्यांगांना न्याय देणं, दिव्यांगांच्या संदर्भात निर्णय देणं किंवा दिव्यांगांची जर कोणी छेडछाड करत असेल किंवा त्यांना नाहक त्रास देत असेल तर त्याविषयी न्यायालय स्वरूपामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो. न्यायालय स्वरूपामध्ये त्यांना त्यांच्या अधिकार हक्काच्या बाजूने निर्णय देऊन दिव्यांगांचं सक्षमीकरणाचं काम हे दिव्यांग आयुक्त कार्यालय करतं. आणि या दिव्यांग आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 49 होती आणि ही 49 असलेली संख्या त्या ठिकाणी 120 पर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा मॅनपॉवर वाढलेली आहे आणि या मॅनपॉवरचा वापर फायदा आपल्यालाच नक्की होणार आहे. आणि त्यानंतर 5वा मुद्दा, जे काही दिव्यांगांसाठी ज्या काही संस्था असतात ते काम करतात त्या संस्थांचे नोंदणी करणं, त्यांची रिन्युअल नूतनीकरण करणं किंवा त्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणं, यासाठी सुद्धा जिल्हा स्तरावरती सेपरेट वेगळ्या अशा अधिकाऱ्याची नियुक्ती गेलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती देखरेख ठेवल्यानंतर चांगलं काम, चांगली सेवा या दिव्यांगांसाठी त्या संस्थांकडून केली जाणार आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा निर्णय असाही की दिव्यांगांसाठी ज्या काही शाळा आहेत त्या शाळेंमध्ये दिव्यांग बांधवांना शिकवा, परंतु खऱ्या अर्थाने दिव्यांगांचं सक्षमीकरण कधी होणार? ज्यावेळेस तो दिव्यांग हा नियमित शाळेमध्ये जेव्हा शिकेल त्यावेळेस त्याला समान समाजामध्ये वावरण्याची संधी मिळणार आणि खऱ्या अर्थाने दिव्यांगांचं सक्षमीकरण होईल. यासाठी सुद्धा तुकाराम मुंढे साहेब यांनी त्या पद्धतीने प्रयत्न सुरू केले आहेत. म्हणजेच काय तर दिव्यांगांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा
ज्या रेग्युलर ज्या नियमित शाळा आहेत त्यांना जोडणं, तेथील विद्यार्थी नियमित शाळेमध्ये प्रविष्ट करून त्या ठिकाणी त्यांना समान शिक्षण देण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी तुकाराम मुंडे साहेब यांनी केलेला आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुकाराम मुंडे साहेब यांनी प्रशासनाच्या लेवलला अतिशय महत्त्वाचे 5 मोठे निर्णय घेतलेत। या निर्णयामुळे नक्कीच दिव्यांगांचं सक्षमीकरण होणार। दिव्यांगांना ज्या काही त्यांच्यासाठी सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्या ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचतील। खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नंतर महत्त्वाचे निर्णय यावेळेस तुकाराम मुंडे साहेब यांनी घेतलेले आहेत। आत्तापर्यंत असे मोठे निर्णय प्रशासन स्तरावरती कोणीही केले नव्हते, तर तुकाराम मुंडे साहेब यांनी हा महत्त्वाचा आणि मोठा बदल केलाय। मित्रांनो तुकाराम मुंडे साहेब यांनी हे जे काही निर्णय घेतलेत त्या निर्णयाच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट्स करायचे आहेत। जर तुकाराम मुंडे साहेब यांचं काम तुम्हाला पटत असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलवरतून तुम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकता। प्रत्येकाने थंब द्या, त्यांना धन्यवाद बोला, कारण मित्रांनो हीच त्यांची ताकद असणार आहे। कारण आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी व्हिडिओ टाकत असतो आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचतोय। मग तुकाराम मुंडे साहेब यांनी जे काही काम केलेलं आहे ते दिव्यांगापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि ही व्हिडिओ सर्वांना शेअर करायचं आहे। तुकाराम मुंडे साहेब यांनी जिल्हा स्तर किंवा आयुक्त कार्यालय या ठिकाणी जो निर्णय घेतलाय, जे काही स्तर बदललेत किंवा प्रशासनाचा जी रचना बदलले, त्या रचनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतंय? तुकाराम मुंडे साहेब यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटते? प्रत्येकाने कमेंट्स करा। महत्त्वाचे व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।